बघा, वर्ग 9चा आहे प्रॅक्टिस सेट 4.1 कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स त्रिकोण रचना. आता याच्यामध्ये 4.1 जी एक्झरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट आहे, सराव संच आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? त्रिकोणाचा पायालगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. प्रत्येक एक्झरसाइजमध्ये काही ना काही फरक असणार आहे. तो फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे आणि कोण्या पद्धतीने सोडवतो ती पद्धत पण लक्षात असली पाहिजे. टू कन्स्ट्रक्ट ए ट्रायंगल व्हेन इट्स बेस अँड अँगल ॲडजस्टन टू द बेस अँड द सम ऑफ द लेंथ्स ऑफ रिमेनिंग साइड्स इज गिवन. पहिला क्वेश्चन आहे, त्रिकोण पी क्यू आर असा काढा की पाया क्यू आर बरोबर 4.2 सेंटीमीटर, मापकोन क्यू बरोबर 40 अंश आणि पी क्यू अधिक पी आर बरोबर 8.5 सेंटीमीटर. तेच कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच क्यू आर इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, मेजर अँगल क्यू इज इक्वल टू 40 डिग्री अँड पी क्यू प्लस पी आर इज इक्वल टू 8.5 सेंटीमीटर. तर सर्वात आधी बघा, माझ्यासोबत आकृती जर काढसाल तर तुम्हाला कळणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं आणि व्यवस्थित. सर्वात आधी क्यू आर घेऊ आपण. किती आहे? 4.2 सेंटीमीटर. चार पॉईंट दोन 4.2 हा 4 पूर्ण आणि समोर 2 मिलीमीटर. क्यू आर पॉईंट करून घ्या, जास्त मोठे नाही त्याचं माप. चार पॉईंट 2 सेंटीमीटर घेतला. क्यू हा बिंदू दिलेला आहे 40 अंशाचा 40 डिग्री. तेवढं डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे याच्यावरती कोण मापकामध्ये माप घ्यायचं व्यवस्थित. क्यू या बिंदूवर आपला हे ठेवायचं कोण मापक, व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. 40 डिग्री 40 अंश, 10 20 30 40 इथे येते. पॉईंट केला आणि त्याच्यामधून काय करायचं? लांब रे काढायचा, लांब असा किरण काढायचा क्यू या बिंदूमधून. हे काही करायचे नाही, लांब काढायचं. बघा, हे माप द्यायचं. किती आहे आपलं? 40 डिग्री. मग आता बघा, याच्या व्यतिरिक्त दोन म्हणजे पी क्यू आणि पी आर या बाजूची बेरीज किती दिली आहे? 8.5 सेंटीमीटर. तेवढं डिस्टन्स घ्यायचं चॉकमध्ये. बघा, स्केलमध्ये 8.5 सेंटीमीटर अंतर घेऊ. कसं घेऊ बघा, शून्यावरती इथं आणि 8.5 8 पूर्ण आणि 5 मिलीमीटर. तेवढं काय करा, चॉकमध्ये डिस्टन्स घ्यायचं. एकदा घेतलं, हल्लं नाही पाहिजे की क्यू या बिंदूवर चॉक ठेवायचा आणि 8.5 आर्क मारला आपण या रेवरती, किरणावरती. त्याला पॉईंट करा. पॉईंट केल्यानंतर त्रिकोणापेक्षा वेगळं नाव, म्हणजे आपल्याला नाव काय दिलं? पी क्यू आर. पी क्यू आर सोडून तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. आता जसं माझं नाव मंगेश आहे तर मी एम देऊन टाकतो. याला दिलं, माप देऊन टाकू. मेजरमेंट द्यायचं. किती? 8.5. बरोबर आहे. एट 8.5 सेंटीमीटर. एवढं झालं. काय करायचं? यम आणि आर जोडून घ्यायचा. काय करायचं? जोडायचं. जोडला. आता काय करायचं बघा, हा आर पॉईंट आणि एम पॉईंट केला. यम आणि आर दुभागायचे आपल्याला, म्हणजे त्याचे दोन भाग करायचे. त्याच्यावरती लंब काढायचा. काय करायचं? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं अंदाजे. एक आर्क इकडं मारायचा, दुसरा आर्क इकडं मारायचा. तो चॉक उचलायचा, एम या बिंदूवर ठेवायचा. एक आर्क इकडं, दुसरा आर्क इकडं. दोन्ही आर्क कुठं छेदतात तिथं पॉईंट करा. हा इथं छेदतो, हा इथं छेदतो. त्याच्यामधून स्केलच्या सहाय्यानं एक रेष काढा.
काढली बघा. हा झाला आपला इथं परपेंडिक्युलर म्हणजे लंब. मग आता हा परपेंडिक्युलर क्यू एमला जिथं छेदत असेल, क्यू एम या रेला या बाजूला कुठं छेदते त्याला नाव द्या उरलेल्या त्रिकोणाचं काय, पी. पी दिलं. मग आता पी आणि आर स्केलच्या सहाय्यानं जोडून घ्या. पी आणि आर स्केलच्या सहाय्यानं जोडून घ्या. जोडलं. अशा पद्धतीनं तुमचा पी क्यू आर तयार झाला. मग आता याचं म्हणणं काय, पी क्यू आणि पी आर हे 8.5 आलं पाहिजे. आता पी क्यू मापतो मी किती आहे तर, पी क्यू आलं माझं 5.2. पी क्यू किती आलं 5.2 सेंटीमीटर. आता पी आर, पी आर आलं 3.3. पी आर किती आहे 3.3 सेंटीमीटर. दोघांची ॲडिशन करू. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं येते. सेम सर्व गणित याच पद्धतीनं आहे 4.1 एक्झरसाईजमधल्या. आता दुसरं घेऊ आपण. बघा सेकंड नंबरचं काय, त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा. त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की पाया वाय झेड बरोबर 6 सेंटीमीटर, एक्स वाय अधिक वाय एक्स झेड बरोबर 9 सेंटीमीटर, मापकोन एक्स वाय झेड बरोबर 50 अंश. त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड इन विच वाय झेड इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, एक्स वाय प्लस एक्स झेड इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 50 डिग्री. मग वाय झेड घ्या. वाय झेड आहे 6 सेंटीमीटर. हा वाय हा झेड यांची माप. घेतला 6 सेंटीमीटर. मग आता वाय हा कोण आपल्याला दिलेला आहे 50 अंशाचा. मग वाय हा 50 घ्यायचा. कोण अँगल 10 20 30 40 50. मग काय करायचं, वाय मधून लांब किरण लांब रे ओढायचा. त्या कोणाला माप देऊ, किती आहे 50 अंश आहे म्हणून 50 अंश देऊ. मग आता दोन्ही याची लांबी आहे 9 सेंटीमीटर. मग मी काय सांगितलं पहिल्या एक्झाम्पलमध्ये, चॉकमध्ये अंतर घ्यायचं. आता 9 सांगितलं दोघांची बेरीज, तर 9 घ्यायची. घेतले तेवढं काय करायचं, चॉकमध्ये डिस्टन्स घ्यायचं. घेतलं. मग काय करायचं, वाय पॉईंट करून घ्या. 9 आहे, अंतर हल्लं नाही पाहिजे. सार्क मारा किरणवरती, मारला. त्याच्यानंतर इथं पॉईंट द्या. आपलं त्रिकोणाला एक्स वाय झेड आहे, याच्या व्यतिरिक्त वेगळं नाव द्या. मी माझंच देतो एम. एम आणि झेड जोडून घ्या. एम आणि झेड जोडल्यानंतर काय करा, झेडला आणि एमला पॉईंट करा. आता आपल्याला हे काय करायचं, दुभागायचं. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. एम झेडचे 2 भाग करायचे म्हणजे परपेंडिक्युलर. झालं. दोन्ही आर जिथं छेदले तिथं पॉईंट करा. अडवी कसा आणि त्यांच्यामधून परपेंडिक्युलर म्हणजे लाईन ड्रॉ करा.
हा झाला तुमचा लंब परपेंडिक्युलर. मग आता वाय एमला कुठं छेदते तिथं पॉईंट करा, हे इथं छेदते आणि त्रिकोणाचं उरलेलं नाव आहे एक्स, म्हणजे तो एक्स हा पॉईंट आहे आपला. मग एक्स आणि झेड काय करा, जोडून घ्या. यांची नावं राहिली ते टाकायची, माप राहिलं द्यायचं, माप देऊन टाकतो. हां ते आधीच द्यायला पाहिजे होतं, जाऊ द्या आता, मी लक्ष ठेवू जा. डिस्टन्स राहिलं होतं टाकायचं मागं. किती घेतलं होतं आपण हे 9 सेंटीमीटर. हां तुम्ही जर आता मापलं, आता हे तर सारख्या बाजू आल्या कारण दुभागल्या किंवा ह्या सारख्या झाल्या, तर याला 2 रेषा दिल्या कॉमन आहेत, याला 1 1 याला 2 2 असं केलं चालते किंवा नाही केलं तर जाऊ द्या. बघा आता तुम्ही जर मापलं एक्स वाय आणि एक्स झेडचं अंतर हे तुमचं 9 सेंटीमीटरच बनणार. आता मी काही टाईमपास करत नाही, अशा पद्धतीनं तुम्ही सोडवा. चला नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल घेतो. 3rd नंबरचं बघा काय, त्रिकोण ए बी सी असा काढा की पाया बी सी बरोबर 6.2 सेंटीमीटर. माप कोण ए सी बी बरोबर 50 अंश, ए बी अधिक ए सी बरोबर 9.8 सेंटीमीटर. construct triangle ABC in which BC is equal to 6.2 centimeter. Measure angle ACB is equal to 50 degree. AB plus AC is equal to 9.8 centimeter. आता BC 6.2 आहे हां, आणि कोण दिलेला आहे सी. मग आता उलटं काढल्यापेक्षा आपण जसं काढत आलो तसंच काढतो, म्हणजे पहिले सी घेऊ नंतर बी घेऊ. 6.2 सेंटीमीटर. सहा पूर्ण आणि 2 मिलीमीटर. आता सी पहिले घेऊ कारण सी हा कोण दिलेला आहे, बी नंतर घेऊ. माप टाकून देऊ. व्यवस्थित माझ्यासोबत जर तुम्ही काढल्या आकृत्या तर तुम्हाला अडचण येणार नाही आणि 10वीमध्ये सोपी जाईल काढायला. माप टाका. किती घेतलेला आहे आपण, 6.2 सेंटीमीटर. त्यानंतर सी हा कोण किती सांगितला, 50 अंश. 50 डिग्री घेऊ. 10 20 30 40 50. त्याच्यामधून काय करायचं आपल्याला, लांब रेष काढायची. सांगितलेच आहे तुम्हाला. हे माप दिलेलं आहे कोणाचं, लिहून टाका किती, 50. त्यानंतर सी पासून म्हणजे या दोघांची बेरीज आहे 9.8 सेंटीमीटर. तेवढं चॉकमध्ये अंतर घ्या, 9.8 सेंटीमीटर. 9 पूर्ण समोर 8 बारक्या रेषा म्हणजे 8 मिलीमीटर. .8 घ्यायचं, सी या बिंदूवर चॉक ठेवायचा आणि चॉक आर्क मारायचं. तर जिथं छेदत असेल तिथं पॉईंट करा, परंतु ए बी सी या त्रिकोणापेक्षा वेगळा. मी एम देतो माझ्याच नावावरून. याचं माप लिहून घेऊ आपण, जे आहे ते किती आहे दोघांची बेरीज. किती घेतलं, 9.8 सेंटीमीटर झालं. मग मी तुम्हाला सांगितलं एम आणि बी जोडून घ्या, 2 गणित झाले. तसंच आहे आपलं सेम प्रोसेस. मग नंतर काय सांगितलं की बा बी आणि एम जो आपण अदर पॉईंट घेतला, पॉईंट केल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंदाजे
एक आर्क वरती मारायचा, लांब मारायचे, एक आर्क खाली, तेच उचलायचं, एम या बिंदूवर ठेवा, एक आर्क वरती, एक आर्क खाली, दोन्ही आर्क जिथे छेदतात तिथं पॉईंट करा हलकासा, त्याच्यामधून स्केलच्या साहाय्याने परपेंडिक्युलर म्हणजे लाईन ड्रॉ करा. इथं परपेंडिक्युलर 90 डिग्री दाखवा आणि सी आणि एमला तुझं परपेंडिक्युलर जिथं तिथं पॉईंट आणि आपल्या त्रिकोणाचा उरलेला बिंदू ए आणि बी काय करा, जोडून घ्या. तुमचं असं लक्षात येईल याचे भाग झाले आणि याचे कसे झाले, सारखे भाग झाले. आता काय करायचं, ए बी आणि ए सी तुम्ही जर मापलं तर ते तुमचं 9.8 सेंटीमीटरच भरणार. इथं आपला तिसरा क्वेश्चन समाप्त झाला. नेक्स्ट म्हणजे आता आपला उरलेला 4th नंबरचा क्वेश्चन आपण घेऊ. बघा आता 4th नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय झालेलं आहे की इथं बी सीची व्हॅल्यू तुमच्या पुस्तकामध्ये 5.2 दिली, तर 5.2 जर घेतलं असतं आपलं गणित चुकते, त्याच्यामुळे तिथं 3.2 सेंटीमीटर ठेवजा, तेव्हाच एक्झाम्पल तुमचं बरोबर येईल ना. एवढं करेक्शन करा. 5.2च्या ठिकाणी बघा मी 3.2 घेतलेलं आहे, एवढं करेक्शन करणं गरजेचं आहे, नाही तर तुमचं एक्झाम्पल येणार म्हणजे सोडवलं जाणार नाही. बघा, त्रिकोण ए बी सी असा काढा की पाया बी सी बरोबर 3.2 सेंटीमीटर, कोण ए सी बी बरोबर 45 ओहम आणि त्रिकोण ए बी सीची परिमिती 10 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी इन विच बी सी इज इक्वल टू 3.2 सेंटीमीटर, अँगल ए सी बी इज इक्वल टू 45 डिग्री अँड पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी इज 10 सेंटीमीटर. आता इथं आपल्याला माप दिलं नाही, परिमिती दिली. मग आता आपल्याला माहिती आहे की त्रिकोण ए बी सीची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. त्रिकोणाला किती बाजू असतात, 3, म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज ए बी अधिक बी सी अधिक ए सी. मग आपण पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर ए बी अधिक बी सी अधिक ए सी. तर पेरीमीटर परिमिती दिलेली आहे 10, अजून ए बी दिलेली नाही, बी सी दिलेली आहे 3.2, ए सी दिलेली नाही आहे. मग हे 3.2 डाव्या साईडला गेले, अधिकचे काय होतील, वजा 10 वजा 3.2 बरोबर ए बी अधिक ए सी. एक स्टेप वाढवतो. बघा इथं काय करू, 10.0 मायनस 3.2 इज इक्वल टू ए बी प्लस ए सी. 10.0 वजा 3.2 काय करू, याच्यावरती काटा मारला, इथं राहिले 9, हे झाले 10, 10मधून 2 गेले 8, पॉईंट खाली पॉईंट, 9मधून 3 गेले किती राहिले 6, म्हणजेच ए बी अधिक ए सी बरोबर किती आलं आपलं 6.8 सेंटीमीटर. कारण आपल्याला आकृती काढायसाठी हे काढणं गरजेचं होतं, हे आता मिळालं, याच्यावरून आता आपण आकृती काढू शकतो. तर मग सर्वात आधी काय करायचं, सिया कोण दिला, बी सी, तर उलटी आकृती येईल, तर म्हणून आपण काय करू, सी बी घेऊ, म्हणजे 3.2 सेंटीमीटर पहिलं डिस्टन्स घेऊ. तीन पूर्ण आणि समोर 2 बारक्या रेषा म्हणजे 2 मिलीमीटर. इथं हा घेऊ पहिले सी, त्याच्यानंतर घेऊ बी आणि माप देऊ. तीन 3.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सी जो कोन आहे, अँगल आहे, तो आपल्याला किती दिलेला आहे, 45 डिग्री, 45 अंश. मग सारखं आपलं 45 म्हणजे 40 आणि समोर 5 बारीक रेषा म्हणजे 45. काय करा, रे काढा, सी मधून किरण काढा,
त्याला नाव द्या, जे माप आहे ते माप द्या आपलं. किती घेतलं आपण 45 दिलेलं आहे आणि तेवढंच घेतला. त्याच्यानंतर दोघांची बेरीज आहे 6.8 6.8. तेवढं डिस्टन्स घ्यायचं सालाबादप्रमाणे, जसं आपण घेत आलेलो आहोत आतापर्यंत तसं. 6 पूर्ण आणि समोर किती मिलीमीटर 8 मिलीमीटर, म्हणजे 8 बारक्या रेषा. तेवढं चॉकमध्ये अंतर घ्या, डिस्टन्स घ्या. सी या बिंदूवर चॉक ठेवा, एक टोक आणि आर्क मारा. तो आर्क जिथं छेदते तिथं पॉईंट करा आणि त्याला त्रिकोणाच्या व्यतिरिक्त दुसरं नाव द्या. माझं नाव यमवरून आहे म्हणून मी एम देतो. त्याच्यानंतर बघा याचं माप टाकून घ्या, जेवढं आपण घेतलेलं आहे तेवढं. किती घेतलं आपण 6.8 सेंटीमीटर. नंतर यम आणि बी जोडून घ्या. जोडून घ्या. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं मी, बीला आणि एमला पॉईंट करा. बी एम दुभागायचा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या अंदाजे. एक आर्क वरती मारा, एक आर्क खाली मारा. चॉक उचला, तोच एम या बिंदूवर ठेवा. एक आर्क वरती, एक आर्क खाली. दोन्ही आर्क जिथं छेदत असतील तिथं थोडासा असा पॉईंट करा आणि त्याच्यामधून परपेंडिक्युलर म्हणजेच लाईन ड्रॉ करा, रेषा काढा. हे झालं इथं 90 डिग्री. आणि सी एमला जिथं तो परपेंडिक्युलर छेदते त्या लाईनला, त्याला आपल्या त्रिकोणाचा कोणचा बिंदू आहे ए आणि बी स्केलच्या सहाय्यानं जोडून घ्या. बघा याचे तर 2 भाग आपले झालेलेच आहे, याचे झालेले आहे. आता तुम्ही जर मापलं तर ए बी अधिक ए सी 6.8 सेंटीमीटर झाले. इथं आपली एक्झरसाइज संपली. काळजीपूर्वक अभ्यासा.